आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवलेली आहे। 633 गावं 1652 वाड्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। सुमारे 706 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे। राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। तर ठाण्यामध्ये 177 गावं 572 वाड्यांमध्ये 155 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। तर नाशिकमध्ये 156 गावं 444 वाड्यांसाठी 159 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। पुण्यामध्ये 145 गावं 572 वाड्यांमध्ये 131 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 138 गावं 64 वाड्यांसाठी 244 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। अमरावतीमध्ये 17 गावांसाठी 17 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। उल्हासनगरमध्ये एक इमारत पत्त्यासारखी कोसळलेली आहे। 4 मजली इमारत कोसळली। अचानक ही इमारत कोसळल्याने एकच खळबळ उडाली। उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 भागातील हिराघाट परिसरात लेक व्ह्यू ही 4 मजली इमारत कोसळलेली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बाहेर सफाई कर्मचाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। आंदोलनाच्या दरम्यान बस खाली पाय आल्याने 42 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे। वाढीव ग्रॅज्युटी आणि पगारवाढीच्या मागण्यांसाठी महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन केलं जात होतं। मीरा भाईंदर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी वाढीव ग्रॅज्युटी आणि पगारवाढीच्या मागण्यांसाठी महापालिकेच्या बाहेर आंदोलन करत होते। त्याच वेळी ही दुर्घटना घडल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।